महाराष्ट्रात एक मुलाखत पुन्हा गाजते. महेश मांजरेकर यांनी मनसाध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा प्रश्न असा होता की महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही दोघांनी बंधूंनी एकत्र यावं का, असं तुम्हाला वाटतं का? त्यावर राज ठाकरेंनी जे उत्तर दिलं की महाराष्ट्र आमच्यापेक्षा खूप मोठा आहे, एकत्र आलं तर आनंदच होईल. जो वाद झाला होता तो किरकोळ होता, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी गेल्यात, आता हितासाठी माझी तयारी आहे, पण त्यांची तयारी आहे का? राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, ही त्यांची लाईन होती. आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे. योगायोगाने ती बातमी बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ॲक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती. कारण आमचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे 5-6 दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत आणि दोघंही म्हणजे उद्धवजी आणि राजजी हे दोघंही आम्हाला सगळ्यांना, आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघंही तेवढेच प्रिय आहेत. आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत. मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच आहे. उद्धव ठाकरेंनी काही अटी घातल्यात. ते म्हणतात त्यांनी कोणासोबत उठावं, कोणासोबत बसावं, कोणाच्या पंक्तीला जावं, हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार. असं दोघांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनलवर ऐकलेले नाहीत. त्यांचे स्पोक्स पर्सन्स बोलत आहेत. त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं ती ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे. त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन, मिस कम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करावं. नाही, उद्धव ठाकरेंनी भाषणात म्हटलंय असं की मी राज ठाकरे म्हणत असतील किरकोळ भांडण आहे ते जर विसरा तर विसरायला तयार आहे. त्यांनी भाषण केले. हो, मग त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना. मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत करते. याला जोडून त्या दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं खरं, पण ठाकरे एकत्र येत असतील तर जसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पांडुरंगाची इच्छा. तरी तुम्ही म्हणताय की मला फार आनंद झालेला आहे, मात्र नितेश राणे म्हणतायत की दोघे एकत्र आले तरी असा काय फरक पडणार आहे, दोघंही अस्तित्वासाठी एकत्र येतात. मी माझं बोलू शकते, मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत. मी माझा विचार मांडू शकते माझ्यासाठी. आणि मी अनेक वेळा म्हणलेले की रिश्ते जोडने के लिए ताकद लगती है, तोडने के लिए नाही. त्याच्यामुळे नाती संबंध माझ्यासाठी खूप महत्वाची कालही होती, आजही आणि उद्याही राहतील. त्याच्यामुळे नाती जोडणं आणि ती जोडून ठेवणं आणि त्याच्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल, कोणीही असेल, तर त्याचं मी स्वागतच करीन. प्रत्येक गोष्ट ही काही व्यवहारासाठी नसते, काही गोष्टी प्रेमाच्याही असतात. आणि प्रेम हे आपल्या संस्कृतीत एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि नाती जपणं ह्याच्यात नेहमी दोन्हीकडून जर पहल होत असेल तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये नेगेटिव्ह का बघावं? आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या हेतूनी लोक करत असतात. याचा अर्थ राज ठाकरे मवियासोबत यावे असा घ्यायचा का? आता अरे टप्पेट आधी तर फॅमिलीचा आनंद तर साजरा करू द्या. तुम्ही घाई कशाला करता? बुलेट ट्रेन मध्ये कशाला बसलाय? हा मोमेंट एन्जॉय करा, दोघं एकत्र यायचा. पुढे पुढे बघू, घाई काय? दोन भाऊ येत आहेत आज, ते साजरं करा. उद्याची आणि ब्रेकिंग न्यूज करू ना हळूहळू. पक्ष एकत्र आज हिंदी लादली जात असताना मराठीसाठी जर ठाकरे बंधू एकत्र येतात, इतरांनी एकत्र यायला काय हरकत नाही. माझं तर तुमच्या या बोर्डाबद्दल काय म्हणणं आहे, पहिलं ट्विट या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर महाराष्ट्रात मी केलं. हा फक्त भाषेचा विषय नाहीये, हा भाषेचा विषय आहे, इतिहासाचाही विषय आहे, करिक्युलमचाही विषय आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की SSC बोर्डाचं काय होणार, CBSE बोर्डचा माझा विरोध नाही, पण हे ऑप्शन्स दिले पाहिजेत. SSC बोर्डामध्ये मी पुन्हा तेच रिपीट करते, पुन्हा तेच सांगते की SSC बोर्डाचा असरचा रिपोर्ट
गाववाडी वस्तीचा फार काय सगळ्या देशात उत्तम आहे का तशी परिस्थिती नाही. तेव्हा ज्या शिक्षकांना अजून मदतीने मुलांना 100% गणित, भाषा, इतिहास, सायन्स हे शिकवायचं आहे, ते शिकवतानाच SSC बोर्डाची अडचणी आहेत. तुम्ही एक मोठा शिफ्ट, बोर्डाचा शिफ्ट करताय आणि जेव्हा बोर्ड शिफ्ट होतं, इतिहास हा बदलणार आहे, भाषेमध्ये बदल होणार आहेत. कुठल्याही भाषेचा विरोध, आमचं म्हणणं आहे 100 भाषा शिकायच्या 100 शिका, आमचं स्वागतच आहे, पण लादू नका कुठलीही गोष्ट. पालकांना ठरवू दे की आपल्या मुलांनी कुठली भाषा शिकावी. त्याच्यात पालकांना वाटत असेल 5 भाषा शिकवा, जरूर शिकवा, तुमची मुलं आहेत, तुमचा अधिकार आहे. काही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाप्रकरणी मोठी बातमी एक मिनिट. डॉक्टर गैसास यांच्यावरती अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या प्रक्रिया सुरू आहे असं सांगितलं जाते, परंतु गुन्हा दाखल जवळपास झालेला आहे. पुणे पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकलेलं पाहायला मिळतं. मी त्याचं मनापासून स्वागत करते, कारण ज्या पद्धतीने सरकार काहीच करत नव्हतं तेव्हा माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे. कारण का सरकार काही हालचालच करत नव्हतं. काही लोक तर 5 क्लीन चिट पर्यंत पोहोचले होते. ते अतिशय दुर्दैवी. एका महाराष्ट्राच्या लेकीची हत्या झालेली आहे आणि या हत्येला इतकं हलक्याने आपण घ्यावं. अहो, ती कुणाची तरी लेक आहे, ती कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी सून आहे, ती नणंद आहे, वहिनी आहे. असं नाही हो चालत. माणुसकी राहिली का नाही या समाजामध्ये आणि या सरकारमध्ये? लाडकी बहीण योजनेत 21 रुपये मिळणार की नाही हा एक प्रश्न आहे. अजूनपर्यंत ते मिळत नाही. लाडकी बहीण फक्त मतासाठी होती का, असा प्रश्न एक आता उपस्थित केला जातो. आता याचं उत्तर सकाळी या सरकारमधल्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर वेगळं मला काही बोलायची गरज वाटत नाही. ठाकरेंबद्दलचा मुद्दा फक्त हिंदीमध्ये. आज राज्य और उद्धव जी ने जो दोनों तरफ से आज पहल हुई है, उसके मैं तहे दिल से स्वागत करती हूँ. और आज सिर्फ एक कमी रहेगी. आज बाला साहब और हमारी ताई जी दोनों अगर होते, मीना ताई और बाला साहब आज होते, तो उन दोनों को बहुत अच्छा लगता.